पैठण इथल्या खुल्या कारागृहास भेट दिली आणि लक्षात आलं की आपल्या रागावर, क्रोधावर नियंत्रण असणं किती गरजेचं आहे. राग अनावर झाल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्यासोबत ज्याचा राग अनावर झाला त्याला देखील संपूर्ण आयुष्य बंदिवासात घालवावं लागतं आहे. असे गुन्हेगार आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास प्रत्येक जिल्ह्यात खुले कारागृह आहेत. या बंदी लोकांकडे पाहिल्यावर आणि त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर संयम किती महत्त्वाचा हे लक्षात येतं आणि आपल्याला खडबडून जागं करतं. एक चूक आपल्या आयुष्याची माती करू शकते. वेद, पुराण, संत, महंत आणि आपल्या सर्वच सामाजिक, शैक्षणिक संस्थांमधून संयमाचा संस्कार रुजविण्याचा प्रयत्न आपण करतो आहे, परंतु त्याला यश येताना दिसत नाही. बलात्कार, लाचखोरी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढते. हे थांबलं पाहिजे. संवेदनशील आणि संयमित समाज निर्माण झाला पाहिजे. संदीप खरे या कवीची संयम ही कविता. मी सुद्धा चुकलो असेन एवढं मनात आणा, धनुष्य मग हातातलं जरा संयमानच ताना, बाणच हळू कानात सांगेल ठेव मला भात्यात, एवढं ऊन एवढा पाऊस असणारच की नात्यात, वादा जवळ गप्प बसून संवाद करू मारू गप्पा, तुटण्या किंवा उसवण्याचा येणारच नाही टप्पा, तेवढाच क्षण टळल्यावर आकाश होतं साफ, दव होऊन गारवा देते तीच गरम गरम वाफ, एक क्षण आवेगाचा तुटण्यापूर्वी आडवा, डोळेसुद्धा राग बोलतात पापण्यांमागे दडवा, थोडी गुदमर थोडी घुसमट उंबरठ्यावर दाटेल, राख झाली तरी चालेल असं वाटेल पटेल, दिवस रात्र असणारच तेव्हा आपण पूर्व बघू, प्रकाशाचे वारकरीच की आपण उगवतीला निघू, फैली ठिणगी पडते तेव्हा विचार व्हावा पाणी, मनात सूर जपतो तेव्हाच शब्द होतात गाणी, कधी कधी आठवण्याहून विसरण्यातच मजा, बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा, बाकी उरणं महत्त्वाचं तेवढीच श्री शिल्लक, कविता असेल साधी पण विचार मात्र तल्लख, कविता असेल साधी पण विचार मात्र तल्लख.